सकाळच्या 8:15 वाजता. ॲक्च्युली आमचा 5 वाजताचा प्लॅनिंग होता, पण झोप एवढी होती की अक्षरशः डोळेच उघडवत नव्हते. तर आम्ही आपण आता आलोय अयोध्येधाम जंक्शनला. जय श्रीराम मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल की आम्ही काल रात्री 9 वाजता अयोध्येत पोचलो. ह्या इथे हॉटेलमध्ये आपण रूम घेतली आहे. रिजनेबल रेटने त्यांनी आपल्याला रूम दिले. आपण तिथेच 2 दिवसासाठी रूम बुक केले आणि आता सकाळच्या 8:15 वाजता. ॲक्च्युली आमचा 5 वाजताचा प्लॅनिंग होता, पण झोप एवढी होती की अक्षरशः डोळेच उघडवत नव्हते. तर आम्ही अजून 2 तास झोपलो. 7 वाजता उठून सगळं फ्रेश होऊन आता राम मंदिरासाठी निघालो आहोत. तर खूप उत्सुकता वाटते आणि जाऊन आता आम्ही दर्शन घेणार आहोत रामाचा. किती वेळ लागतो काय आयडिया नाही आहे. काल एक आपले गृहस्थ बाजूलाच भेटले होते जे आणि रूम घेतली होती. त्यांना विचारलं, ते मला की 1.5-2 तास लागले त्यांना, पण ती कालची सिच्युएशन होती. आजची सिच्युएशन काय आहे माहीत नाही आहे. तर बघूया काय होतं आहे. नमस्कार. तर आपण राम मंदिरच्या दिशेने एंट्री घेतलेली आहे मेन गेटपासून. इथून जवळजवळ 1 किलोमीटर वॉकिंग आहे. हे बाजूला सगळं ही लोकांची जे इथली रहिवासी लोक आहेत त्यांची वसाहत आहे आणि त्या वसाहतीतून आपण पुढे 1 किलोमीटर जायचं आहे. इथूनच ही मेन एंट्री असणार आहे. त्या शुभाने आपण चाललेलो आहोत. आपलं दर्शन झालेलं आहे. खूप कडक सिक्युरिटी आहे. आतमध्ये कॅमेरा, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तू कुठल्याच अलाउड नाही आहेत. तर सगळं आपण लॉकरमध्ये जमा केलं होतं आणि एक विदिन 15 मिनिट्समध्ये आपलं दर्शन पण झालं आहे. जवळजवळ एक
एक 5-15 सेकंद रामलल्लाला बघायला मिळालं, कारण की ऑब्वियस रिझन आहेत की गर्दी खूप आहे, फुल सिक्युरिटी आहे आणि गर्दी होऊ नये जास्त, म्हणजे लोकांची रश होऊ नये त्याच्यामुळे जास्त वेळ थांबून देत नाही तिकडे. पण दर्शन व्यवस्थित होतं आहे, एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने होतं आहे, फुल सिक्युरिटी आहे. जर येत्या 2-3 दिवसामध्ये जर कोणी यायचा प्रयत्न करत असेल तर आपले मोबाईल्स वगैरे सगळे रेडी ठेवा, कारण की लॉकरशिवाय तुम्हाला पर्याय नाही, आतमध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही. एकदम फुल सिक्युरिटी आहे, पूर्ण एकदम डबल ट्रिपल चेकिंग होते. इलेक्ट्रॉनिक वस्तू, ब्लूटूथ, इयरफोन्स, जे काय वायर केबल्स वगैरे सगळं काहीच अलाउड नाही आतमध्ये. फक्त तुम्हाला स्वतः तुमची फक्त एक सिंगल बॉडी घेऊन जायची, त्याशिवाय पर्याय नाही तुमच्याकडे. चला ब्लॉगसोबत बनवून राहा. दर्शन एकदम सुंदर झालं आहे. आता आपण संध्याकाळी पुन्हा एकदा ट्राय करणार आहोत तिथे येण्याचा. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. मंदिराची एक काय म्हणतात ते, काय म्हणतात मंदिराचं हे काय चिन्ह, मंदिराचं एक चिन्ह म्हणून आपण हे सजावटीमधून एक फूल काढलेलं आहे. तर त्याच्यासोबत ते पण मी थोड्या वेळाने त्याचा फोटो काढेन एक, आणि माझ्याकडे माझ्या आठवणीसाठी ठेवेन, कारण की बाकी तिथं प्रसाद वगैरे पण भेट देतात आहे, मोफत प्रसाद आहे, पण एक प्रतीक म्हणून मी हे घेतलेलं आहे. हा जो आहे तो एक्झिट गेट आहे, आपल्याला इथून एंट्री करावी लागते आणि इथून ही एक्झिट होते मंदिराची. आपण इथून मित्रांनो, तर आता आपण आहोत कनक भवनमध्ये. कनक भवन जे आहे ते सीतामातांना जेव्हा श्रीराम आणि सीतामातांचा जेव्हा विवाह झाला होता आणि मुदिखाईमध्ये कैकेयी मातांनी त्यांना हा जो भवन आहे, म्हणजे जो महाल आहे, त्यांना एक मुदिखाईमध्ये जो गिफ्ट असं म्हणतात, एक ते दिलं होतं. सुंदर दृश्य इथे. आणि ह्याच महालामध्ये राजा श्रीराम विश्राम करायचे त्यांचा. आणि इथे त्यांची आता जस्ट आपण आता आरती भेटली आपल्याला, एक आरती झाली. एक तिथे महाराज होते, त्यांनी थोडीशी माहिती सांगितली की
इथली थोडीशी तो इतिहास होता तो सांगितला. आता ते मस्त दृश्य आहे. मी तुम्हाला त्याचा सिनेमॅटिक शॉट दाखवतो. प्लीज एन्जॉय करा. जय श्रीराम. तर आपण आता आलो आहे अयोध्येधाम जंक्शनला. तिथे मस्त त्याचं जे स्टेशन आहे त्याला एकदम मंदिरासारखंच लुक दिलेलं आहे. तुम्हाला दाखवतो मी. हा बघा, तो जो हा एक मुकुटसारखी एक प्रतिकृती तयार केलेली आहे. अयोध्येधाम जंक्शनवरून पुढे जिथं आपण आपले टू व्हीलर पार्क केले, केशरी पार्क केले, तिथं चाललो आहे. पूर्ण अयोध्येमध्ये एकदम डागडुगीचं काम चालू आहे. एवढं चांगलं रस्ता बनवला आहे त्या अयोध्येधाम जंक्शनसाठी. पुढून त्याची एंट्री आहे. इथेही पटरी आहे. पुरं बॅरिकेड्स लावलेत. तिथे जो आहे तो स्टेशन आहे. तिथून स्टेशनची सुरुवात होते. पुढे ती क्रेन दिसते. ते क्रेनने अजून पण कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. ते जो तिथं दिसतंय समोर, तर तिथून गेट आहे. तिथूनच पुढून अयोध्या मंदिरासाठी एंट्री आहे, जिथून आपण सकाळी गेलो होतो. हा जो आहे तो स्टेशन रोड आहे. स्टेशन रोडनीच आपण आता बाहेर पडतो आहे आणि त्या पटरीच्या पलीकडे आपण आपलं टू व्हीलर पार्क केलेली आहे. आता मस्त अनुभव होता. अयोध्येमध्ये फिरलो आहे भरपूर. अजून जवळजवळ सकाळपासून एक 10-12 किलोमीटर चाललो असू. प्रत्येक गल्लीबोळ्यातून जिथे असं वाटलं की जाऊन बघायला पाहिजे तिथे जाऊन बघितलं. आम्ही अनुभव घेतला. जिथे जिथे चांगले चांगले फोटोज काढता आले ते काढले. इथं बरेच मंदिर आहेत. एका दिवसामध्ये होण्यासारखं नाही आहे. तुम्हाला कमीत कमी 2-3 दिवस तरी इथे वेळ काढून यावं लागेल. तर तुम्ही इथले सगळे मंदिर एक्सप्लोअर करू शकता, फिरू शकता, दर्शन घेऊ शकता. आता सध्या जस्ट परवाच प्रांतप्रतिष्ठा झाली, त्याच्यामुळे सिक्युरिटी भरपूर टाईट आहे. प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये पोलीस उभे आहेत आणि ते त्यांचं काम बजावतात आहे. त्यांना आपल्याला सपोर्ट करणं गरजेचं आहे, कारण की त्यांची ड्युटी ते करत आहेत. कुठल्याही ठिकाणी तिथे आपल्याला इथे नका जाऊ, तिथं नका जाऊ सांगत असेल त्यांना ते वरून डायरेक्शन असतात, म्हणून ते तसे करत आहेत. त्यांचा थोडा मान सन्मान ठेवून आपण तसं वागलं पाहिजे. तर आता सकाळपासून चालून ॲक्च्युली दमलो. तर आम्ही परत आपली जी रूम घेतली आपण तिथे जाऊन थोडा आराम करायचा विचार केला आहे. जाऊन परत संध्याकाळी जेव्हा इथे थोडीशी रोषणाई होईल, थोडीशी लायटिंग वगैरे लागेल, तेव्हा आपण पुन्हा नाईट व्ह्यू घेण्यासाठी इथे येणार आहोत. आणि पुन्हा थोडीशी अयोध्या नगरी फिरणार आहोत, जिथे आपल्याला जे आपण इंस्टाग्रामवर काही जसे चौकातून जसे स्ट्रक्चर बनवले आहेत त्या स्ट्रक्चरसाठी त्याच्या स्ट्रक्चरचे फोटोज आणि ते बघण्यासाठी आपण एकदा पुन्हा अयोध्या नगरीत फिरणार आहोत संध्याकाळी. तर बनून राहा असेच व्लॉग्स ह्याच व्हिडिओबरोबर. बाय. जय श्रीराम. तर आपण आता आलो आहे सरयू नदीच्या तीरी. इथे हे एक बरेच असे घाट आहेत. इथे पूर्ण नदी ॲक्च्युली काळोखावर दिसत नाही, तिचं पात्र भरपूर आतमध्ये गेलं आहे. इथपासून म्हणजे बघू शकाल त्या तिथपासून अगदी तिथपर्यंत हा पूर्ण घाटाचा भाग आहे. इथं लिहिलं आहे नित्य सरयू आरती, म्हणजे इथून बहुतेक कधी काय तशी वेळ असेल तेव्हा इथून आरती होत असेल ह्या क्षेत्रातून. तर आपण ह्या क्षेत्रात ह्या घाटावर आलो आहे. ॲक्च्युली दुपारी आम्ही थोडा आराम करण्यासाठी परत रूमवर गेलो होतो आणि आता संध्याकाळी परत निघालो आहे अयोध्येच्या गल्ल्या फिरायला. सगळीकडे जिथं अयोध्येमध्ये जातो आहे तिथे फक्त आणि फक्त सीतारामचा जप चालू आहे आणि तो नित्य निरंकाराने चालू आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं लोक
कंटिन्युअसली बसलेली आहेत ते हे करण्यासाठी, आपलं जप करण्यासाठी. खूप सुंदर दृश्य आहेत, एकदम मन मोहून जात आहेत. असेच दृश्य इथं ते बघायला मिळतात. सगळ्या गोष्टी आपण काय कॅप्चर करू शकत नाही, पण मजा येते. बरीच लोक इथून फक्त रामाच्या म्हणजे प्रेमापोटी, त्याच्यावरच्या भक्तीपोटी इथे आलेली आहेत. आणि सगळेजण एकदम आनंद, म्हणजे रामाची प्राणप्रतिष्ठा झालं आहे त्यांचं. म्हणजे रामाचं स्वतःचं असं एक मंदिर तयार झालं आहे, तर याची खुशी सगळ्यांना आहे. सगळेजण ती खुशी, त्यांची जी त्यांना जो आनंद झालेला तो इथे व्यक्त करतात आहे. सगळेजणांच्या चेहऱ्यावर अशी एक मोठी हे आहे, म्हणजे आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतो आहे. मस्त वातावरण आहे इथलं. असं वाटतं की इथेच म्हणजे राहावं बराच टाईम. पण आपला कर्मस्थळ वेगळ्या ठिकाणी लिहून ठेवलं आहे त्याने, तर तिथेच आपल्याला जावं लागेल काही दिवसानंतर. तर आज हा आमचा इथला अयोध्येचा शेवटचा दिवस आहे. उद्या मी मोस्टली बनारससाठी निघणार आहोत. अजून थोडा वेळ इथे अयोध्येच्या ह्या गल्ल्या फिरून जे काही क्षण टिपता येतील आपल्याला कॅमेऱ्यामध्ये आपल्या आठवणींसाठी, ते आपण टिपणार आहोत आणि पुढच्या वाटचालीसाठी सुरुवात करणार आहोत.